नमस्कार. गोदाई किचनमध्ये मी सौ नंदा जानकर तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण गोकुळ अष्टमीला वाटण्यासाठी प्रसादासाठी आपण मस्त असे चिरमुऱ्याचे पंचखाद्य लाडू कसे करायचे ते बघूया. अगदी रेसिपी साधी सोपी आहे, पटकन होणारी आहे, तेवढीच पौष्टिक आहे. तुम्ही प्रसादालाच असं नाही तर एरवीसुद्धा तुम्ही हे लाडू असे करून ठेवले तर तुम्हाला बाहेरून तुम्ही जाऊन आलात, तहान लागली असेल, पटकन पाणी प्यायचं तर एखादा लाडू खा आणि पाणी प्या. मस्त असे पोटभरीचे आहे, पौष्टिक असे हे लाडू आहेत. तर खूप झटपट होतात अगदी चिरमुरे. आता हे पंचखाद्य लाडू आहेत ते पोहे वापरूनही करतात, तर मी चिरमुरे वापरून हे लाडू करणार आहे. तर खूप छान मस्त होतात हे लाडू. कसे करायचे ते आपण बघूया. असे मऊसूत असे होतात, जास्त कडक होत नाहीत. आपल्याला पाक वगैरे अजिबात करायचा नाही. तर त्यासाठी इकडे मी एक मोठ्या वाटीनी 2 वाटी चिरमुरे घेतलेले आहेत. चिरमुरे किंवा कुरमुरे, मुरमुरे म्हणतात, तुम्ही काय म्हणतात त्याप्रमाणे. तर मी एक वाटी घेतले, त्या वाटीनेच आता बाकीचे सगळं साहित्य मोजून घेणार आहे. एखादी वाटी घ्या किंवा तुमच्याकडे मेजरमेंटचा कप असेल तो वापरला तरी चालेल. तर 2 वाटी मी चिरमुरे घेतलेत, बघू शकता तुम्ही. तर आता हे चिरमुरे आपल्याला थोडेसे असे गरम करून घ्यायचे आहेत. तसे हे खूप कुरकुरीत आहेत तरीसुद्धा थोडेसे गरम करून घ्यायचे, त्यामुळे लाडू पूर्णपणे असा कुरकुरीत होतो. तर त्यासाठी बघू शकता तुम्ही मस्त असं कढईमध्ये मी एक 2-3 मिनटासाठी करपून द्यायचं नाही, पण छान असे कुरकुरीत झाले पाहिजेत. आता जरा पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे थोडेसे आपण पाकीट फोडून घेतलं तर नरम पडतात. तर कडक असले किंवा नरम असले तरीसुद्धा थोडेसे भाजून घ्या करायच्या वेळेला, म्हणजे तो जो कुरकुरीतपणा आहे तो कायम टिकतो. अगदी शेवटपर्यंत लाडू संपेपर्यंत हे कुरमुऱ्याचे लाडू जे आहेत ते एकदम कुरकुरीत लागतात खाण्यासाठी. बघा थोडंसं असं लालसर झाले की आपल्याला काढायचे आहेत. बघू शकता तुम्ही असं मस्त. अगदी गॅस मंद ठेवा आणि छान असे हे भाजून घ्या. बघू शकता तुम्ही. हे बघा पटकन त्याची पावडर तयार झाली हाताने चुरळल्याबरोबर. अशा पद्धतीने हे आपण भाजून घ्यायचे आहेत. आता हे काढून घेऊया, एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्याच्यातच आपल्याला बाकीचं साहित्य भाजून घालायचं आहे. तर 2 वाटी चिरमुरे घेतले, त्याला अगदी अर्धी वाटीच मी शेंगदाणे घेतले. शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडेसे कमी जास्त करा. मी एक अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे छान खरपूस भाजायचे. शेंगदाणे भाजायला थोडासा वेळ द्या. अगदी कुरकुरीत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे. त्यासाठी काय करायचं, गॅस मंद ठेवायचा आणि सतत हलवत शेंगदाणे भाजून घ्यायचे. गॅस मोठा करू नका, नाही तर मग शेंगदाणे वरून करपतात, आतून कच्चेच राहतात आणि मग ते कुरकुरीत होत नाहीत. आपल्याला लाडू कुरकुरीतच करायचे आहेत. बघू शकता तुम्ही छान असं हे शेंगदाणे भाजून तयार झाले. अगदी कुरकुरीत भाजून घ्यायचे. गॅस कमी ठेवला की छान भाजून होतात शेंगदाणे. थोडासा वेळ द्या, अगदी छान कुरकुरीत हे. किंवा तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये तुम्ही छान भाजून घेऊ शकता. हे बघू शकता, एक दाखवते तुम्हाला. असे पटकन साल निघायला लागतात. अशा पद्धतीने हे आपल्याला शेंगदाणे हे भाजून घ्यायचे. आता हे बाजूला काढायचे. कुरमुऱ्यामध्ये मिक्स करायचे ना, याला बाजूला काढून घ्यायचं आहे आपल्याला. एका प्लेटमध्ये वेगळे काढून ठेवते मी. सगळं साहित्य भाजून झाल्यानंतर थंड होऊ द्यायचं, पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आणि मगच आपल्याला लाडू करायचे. आता इथे मी खोबरं घेतलं आहे, तर एक अर्धी वाटी खोबरे घेतले. बघू शकता तुम्ही. हे सुकं खोबरं आहे, किसून घेतले. पाठीचा काळा भाग काढून पांढरा भाग फक्त मी किसून घेतला आहे. तर एक अर्धी वाटी किसलेलं खोबरं आहे, सुकं खोबरं आहे. याला आपण अगदी तांबूस कलर येऊसपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे सगळं साहित्य भाजताना गॅस कुठे मोठा करू नका, अगदी मंद गॅसवर सगळं साहित्य भाजून घ्यायचं. कुठलाही पदार्थ करताना अगदी निगुतीने केला की तो चवीला हमखास चांगलाच होतो. तुमचा पदार्थ कुठलाही पदार्थ असा बिघडत नाही. सावकाश अगदी घाई न करता करावा. बघू शकता मस्त असं तांबूस कलर येऊसपर्यंत खोबरंही भाजून घेतलं. खोबरं कुठेही बघू शकता तुम्ही करपलेलं नाही, पण तांबूस कलर आलेला आहे. अशाच पद्धतीने घ्यायचं आहे. इथे मात्र खोबरं सुकं खोबरंच घ्या, ओलं घेऊ नका. आता हे खोबरं मात्र आपल्याला कुरमुऱ्यामध्ये काढून घ्यायचं, कारण खोबरं आणि कुरमुरे आपण एकत्र वाटणार आहे.
छान मस्त असं भाजून झालं. आता मी इकडे थोडासा सुकामेवा घेतला, माझ्याकडे जो आहे तो घेतला आहे. दुधी भोपळ्याचे जे बिया असतात त्या घेतल्यात मी. अगदी 1 चमचाभर भोपळ्याच्या बिया आहेत. 8 ते 10 बदाम आहेत. तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही वापरू शकता. अगदी चमचाभर खसखस आहे. आता हे सगळं आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे वेगळं. छान खसखस पूर्णपणे फुटूसपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. खसखस मात्र कच्ची ठेवू नका. अगदी चटचट उडूसपर्यंत तुम्ही लक्ष द्या, करपणार नाही याची काळजी घ्या. आणि छान असं हे भाजून घ्यायचं आपल्याला. बघा मस्त असं हे भाजून तयार झालं. आता आपण काढून घ्यायचं आहे. सगळं अगदी निगुतीने करा, म्हणजे तुमचे लाडू अगदी छान होतील. आता हे मात्र आपण शेंगदाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे. खसखस, शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्स आहेत हे सगळे वेगळे काढून घेतले. आता एक मिक्सरचं भांडं घेतलं. आता याच्यामध्ये आपण आधी हे कुरमुरे आणि खोबरं बाजूला ठेवलं आहे. हे अगदी वाटायचं कसं, तर अगदी गॅस मिक्सर जो आहे तो बंद चालू करून असं वाटून घ्यायचं. एकदम पावडर करू नका, थोडंसं असं रवाळ सरसरीत ठेवा. बघा बघू शकता तुम्ही, एकदम मी पावडर केलेली नाही. अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे. बघा बघू शकता थोडंसं जाडसर आहे. आणि हे आपण कुरमुरे एकदम कुरकुरीत भाजून घेतले, तर त्यामुळे त्याची अशी एकदम पावडर झालेली नाही. तर आता हे सगळे वाटून घेते मी. कुरमुरे सगळे वाटून घेतले. आता शेंगदाणे आणि बाकीचे जे ड्रायफ्रूट्स आहेत तेही असे भरडच वाटायचे आहे. आता याच्यामध्ये वाटताना गूळ घालायचा आहे आपल्याला. गूळ जर तुमच्याकडे किसून घेतला असेल तर मग वाटायची गरज नाही. मी असं मोठे जाड तुकडे मी सुरीने करून घेतले. तर आता हे 1 पाऊण वाटी गूळ आहे. गूळ तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करा. गोड जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता. पाऊण वाटी ते 1 वाटीपर्यंत तुम्ही गूळ घालू शकता. फक्त चिकीचा गूळ घेऊ नका, साधा गूळ असतो तो घ्या. आता हे सगळं वाटून घेतलं, बघू शकता तुम्ही ओलसर असं झालेलं आहे. शेंगदाणे आणि आपण बाकीचे ड्रायफ्रूट्स हे सगळं आता याच्यामध्ये घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे हातानेच मिक्स करून घ्यायचं. छान असं दाबून कालवून घ्यायचं आहे. आता याला आपल्याला गरम करायचं नाही किंवा अजिबात आपल्याला ओलं काहीही करायचं नाही. छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटलंच थोडंसं सरसरीत आहे, लाडू बांधायला त्रास होतोय, तर मात्र मग 1-2 चमचे तूप घाला. बाकी दूध वगैरे अजिबात घालायचं नाही आपल्याला. किंवा मग मी थोडासा गूळ कमी घातला आहे, त्यामुळे मला तूप थोडंसं जास्त लागलं हे करताना. तर हे बघा बघू शकता तसेही लाडू वळत आहेत, पण आपण थोडंसं तूप घालणार आहे. तर 1-2 ते 3 चमचे मी तूप घालणार आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं, हाताने छान कालवून घ्यायचं आणि याच्यावर आता तूप सोडून घ्यायचं. जेवढं तुम्हाला लागतं आहे तेवढं तूप सोडून घ्या. अगदी 2-3 चमच्यामध्ये छान हे बांधून येतात लाडू. ह्या लाडूला मात्र तुम्ही जर गुळाचा पाक करणार नसाल तर तुम्ही चिकीचा गूळ अजिबात घेऊ नका. कारण चिकीचा गूळ घेतल्यामुळे होतं काय, तुम्ही गरम करायला गेलात किंवा असं वाटायला गेलं तर हे सरसरीत वाटलं जात नाही, एकदम चिकट असतो. त्यामुळे चिकीचा गूळ घ्यायचा नाही, साधाच गूळ घ्यायचा आणि हे शेंगदाण्याबरोबर वाटून घ्यायचं. आता 1-2 चमचे तूप घातलं मी आणि आता हे बघा हे थोडंसं सरसरीत वाटतंय. अजून 1 चमचाभर तूप घालणार आहे. तुम्ही जर तूप खात नसाल, आवडत नसेल तूप वापरायला, तर मग मात्र तुम्ही हे जास्त करणार असाल तर थोडंसं अगदी कोमट पाणी करा आणि त्याच्यात मिक्स करा. किंवा दूध घातलं तरी चालेल, पण दूध घातल्यामुळे काय होतं, लाडू तुमचे जास्त दिवस राहणार नाहीत. थोडासा दूध घातल्यामुळे वास येतो. शक्यतो हे गुळा आणि ह्याच्यामध्येच छान लाडू हे अगदी 2 महिनेसुद्धा टिकतात. हे लाडू संपूसपर्यंत अजिबात तुमचे लाडू खराब होणार नाहीत. पावसाळा असू दे, हिवाळा, कुठल्याही ऋतूमध्ये हे तुम्ही लाडू करून ठेवा घरात. आता आपण प्रसादासाठी म्हणून करतोय, पण तुम्ही एरवीसुद्धा ज्या नोकरीला जाणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी खूप पौष्टिक असे हे लाडू आहेत. सकाळच्या घाई गडबडीमध्ये सगळ्यांचे डबा, सगळ्यांचं नाश्ता करता स्वतःचा नाश्ता विसरून जातात. अशा वेळेला तुम्ही असे हे लाडू करून खाऊ शकता. आपण पुन्हा भेटू.